एखाद्या स्त्रीची आठवण तुम्हाला 24 तास तुमच्या डोक्यातून जात नसेल, जरी तिचं तुमचं बोलणं होत नसेल, तर तिची आठवण मात्र तुम्हाला सतत येते. तिचा चेहरा सतत तुमच्या नजरेसमोर येतोय. मित्रांनो, तर वेळीच सावध व्हा. हा एक संकेत नक्की आहे, हा एक रहस्य आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की आपण न बोलता सुद्धा त्या स्त्रीची आठवण आपल्या मनातून का जात नाहीये, का तिच्या आठवणीमध्ये तुम्ही बेचैन होताय, का ती पण तुम्हाला आठवण काढते का तुमची. तर मित्रांनो, ती तुमची मनापासून आठवण काढते का, किंवा हा ब्रह्मांड तुम्हाला काही संकेत पाठवतोय का, तिच्या आठवणीत तुम्ही रात्र जागताय का. तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच ऐकायला मिळतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज सिद्ध मिळणार आहेत. मनुष्याच्या आयुष्यात काही भावना इतक्या खोलवर असतात की त्या शब्दात सांगणं कठीण होऊन जातं. जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलत नाही तरी पण तिची आठवण तुम्हाला दिवस रात्र येते, आणि ती एवढी येते की तुम्हाला झोप लागत नाही. मित्रांनो, हा संकेत सांगतो अजूनही काही अपूर्ण आहे. हा संकेत फक्त तुमच्याच आत्मा नाही तर त्या व्यक्तीच्या आत्म्याशी जोडला गेलेला आहे. या व्हिडिओमधून आपण असे रहस्य उलगडणार आहोत, प्रेम, आत्मा आणि मन यावरून. एखाद्या स्त्रीची आठवण तुम्हाला दिवस रात्र सतावते, पण मित्रांनो, ती एका स्त्रीची आठवण असेल तर त्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं असतं. मित्रांनो, आठवण येणं ही सामान्य गोष्ट आहे. म्हणजेच आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तींची आठवण येते हे सामान्य आहे, पण आपल्याला एकाच व्यक्तीची आठवण जर दिवस रात्र येत असेल, ही आठवण म्हणजे तुमच्या आत्म्याचा आवाज आहे. मित्रांनो, हे असं का होतं, तर मित्रांनो, हा संकेत आहे की तुमच्या दोघांच्या मध्ये एक आध्यात्मिक संबंध राहिला आहे. असंही असू शकतं की ती स्त्री तुमच्या पूर्वजन्माची आत्मीय साथी आहे. असंही संभव असू शकतं की ती वर्तमान काळात तुमच्या दोघांच्या अपूर्ण भावनांचा काही संबंध आहे, जे पूर्ण होणं अजून बाकी आहे. मित्रांनो, तर दुसऱ्या संकेताकडे वळूया. आता ती आपल्याशी बोलत नाही तरी पण आपल्याला तिची आठवण का येते. ना कॉल, ना मेसेज, ना बोलणं, ना भेटणं, तरी पण तिचा चेहरा, तिच्या आठवणी, तिचं हसणं सतत तुमच्या डोळ्यासमोर का येतंय. याचं एक मनोवैज्ञानिक आणि एक आध्यात्मिक रूप असतं. तर मित्रांनो, मनोवैज्ञानिक नुसार तुमच्या सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मनावर त्या स्त्रीच्या आठवणी खूप खोलवरती कोरल्या गेलेल्या आहेत. तुमच्या मनाला आता त्या व्यक्तीची सवय लागलेली आहे. जेव्हा भावना दबवल्या गेल्या जातात तेव्हा आठवणी जास्त येतात. आध्यात्मिक रूपानुसार पाहिलं तर ती स्त्री पण तुम्हाला आठवण काढत आहे आणि तुमच्या दोघांचे आत्मे एकमेकांशी संपर्क करतायत. याला सायलेंट कनेक्शन म्हणतात. तर ही आठवणी ब्रह्मांडाचा संकेत असू शकते. स्त्रीला तुमची गरज आहे किंवा तुम्हाला तिची गरज आहे. मित्रांनो, आता पाहूया तिसरा संकेत. तिची आठवण एवढा त्रास का देते. तर मित्रांनो, जर जेव्हा आठवणी तुम्हाला समाधान देतील तेव्हा तुम्ही हसता. तर मित्रांनो, आठवणी जेव्हा तुम्हाला परेशान करतात ना, तेव्हा ही काही साधारण अनुभूती नाही. याचं कारण तुमच्या दोघांमध्ये काहीतरी अपूर्ण राहिलं आहे, जे बोललं गेलं नाही, समजून घेतलं गेलं नाही. ती स्त्री तुमच्या आत्म्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे, पण तोंडाने ती बोलून दाखवत नाही. जेव्हा मित्रांनो भावना दबवल्या जातात तेव्हा ती व्याकुळतेमध्ये त्याचं रूपांतर होतं. जेव्हा स्त्री न बोलताही तुमच्या मनामध्ये असते. चौथा संकेत, जरी स्त्री तुमच्याशी बोलत नसली तरी तुमच्या मनात का असते याविषयी काहीच कल्पना नाही. मित्रांनो, हे तोच व्यक्ती सांगू शकतो जो हे जीवन जगला आहे. जेव्हा त्या स्त्रीची उपस्थिती तिच्या समोर नसण्याने पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत असेल, कोणत्याही वातावरणात, कोणत्याही सुगंधात, कोणत्याही गोष्टींमध्ये जर तिची आठवण तुम्हाला येत असेल किंवा ती स्त्री तुम्हाला दिसत असेल,
तर हा संकेत हेच सांगतो की त्या स्त्रीने पण कधी तुमच्यावरती प्रेम केलं, तर तुम्हाला आपलंसं मानलं होतं. हे आत्मा दोघांच्या आत्म्याचं कनेक्शन आहे. ब्रह्मांड कधी कधी दोघांचे आत्मा विरहाच्या कनेक्शनमध्ये पण जोडतो. मित्रांनो, तर बोलूया 5व्या संकेतावर, जो खूपच महत्त्वाचा आहे. आता तुम्ही खुश व्हा. आपण बोलणार आहोत आता तुम्ही यावरती खुश व्हा, कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चेहरा, तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचं न बोलताही याच्या आठवणी तुम्हाला सतत येऊ लागल्या, तर हा संकेत आहे की ती स्त्री पण तुमची आठवण काढत आहे. मग ती तुम्हाला तोंडाने बोलून दाखवत नसली तरीही, पण तिची आत्मा तुम्हाला आवाज देते, पण तिच्या भावना खऱ्या होत्या. तुमची व्याकुळता या गोष्टीचा संकेत आहे की तुमच्या भावना खूप खोल होत्या. तुमचं प्रेम खरं होतं, आणि जे प्रेम खरं असतं ते कधीच व्यर्थ जात नाही. ब्रह्मांड त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतं. ही आठवण या गोष्टीचा संकेत आहे की तुम्ही कोणत्या ना कोणत्या उद्देशासाठी एकमेकांशी जोडले गेलेले होता. कदाचित ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रकाशमय वातावरण घेऊन येणार असेल, किंवा काही कार्मिक रिलेशन असू शकतं, किंवा योग्य वेळ आल्यानंतर तुमच्या दोघांचं परत पुन्हा भेटणं तुमच्या विधिलिखित असू शकतं. 6वा संकेत म्हणजे त्या स्त्रीच्या गप्प बसण्याचं रहस्य काय आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की ती तुम्हाला विसरली आहे. स्त्रिया खूप काही बोलतात, पण गप्प बसण्यातूनच त्या खूप काही बोलतात. कधी कधी त्यांच्या गप्प बसण्यामागे त्यांचं तळमळ, त्यांची तडप असते. संभावित कारण ती पण तुमची आठवण काढत असेल, पण काही मजबुरी असू शकते ज्यामुळे ती तुमच्याशी बोलत नसेल, किंवा तिलाही असं वाटत असेल की तुम्ही तिला विसरला आहात. 7वा संकेत काय, हा पुनर्जन्माचा संकेत असू शकतो का? खूप आध्यात्मिक मान्यतामध्ये असं म्हणण्यात आलं आहे की काही आत्मांचं मिलन सारखं सारखं होत असतं, कधी प्रेमी बनून तर कधी एकमेकांपासून दुरावा बनून. जर तुम्ही सारखे सारखे त्या स्त्रीच्या आठवणीत हरवून जात असाल, तर मित्रांनो, असं असू शकतं की तुम्ही पूर्वजन्माचं तुमचं काहीतरी नातं असू शकतं. म्हणजे तुम्ही एखाद्या जन्मात तिला सोडलं असेल आणि आता तिची आत्मा तुम्हाला तिच्याकडे अट्रॅक्ट करत आहे. ही पुनर्मिलनाची एक आध्यात्मिक यात्रा असू शकते. 8वा संकेत म्हणजे आता काय करायचं जर आठवणी एवढ्या त्रास देत असतील तर मित्रांनो, त्याला स्वीकार करा. त्या आठवणींपासून पळणं थांबवा. समजून घ्या आणि स्वीकारणं हेच याचं पहिलं पाऊल आहे. ध्यान करा. तुमच्याच मनाला तुम्हीच प्रश्न विचारा की तुम्ही तिला कोणत्या भावनेनं आठवत आहात, म्हणजे त्या पाठीमागचा भाव कोणता आहे. जर तुम्ही तिला खरं प्रेम करत असाल तर तुम्ही तिला मनापासून आशीर्वाद द्या. कोणत्याही अपेक्षेशिवाय तिला तिची आठवण काढा. तिला प्रेमाने आशीर्वाद द्या. मित्रांनो, जर ती स्त्री तुमच्या आयुष्यात परत आली तर तुम्ही स्वीकारण्याची तयारी ठेवा. मित्रांनो, ती स्त्री तेव्हा तुम्ही तिला तुमच्या मनातील भाव व्यक्त करा. जर तिला तुमच्या प्रेमाची अपेक्षा असेल तर तिला ते प्रेम द्या. मित्रांनो, यामध्ये एक निष्कर्ष असा असतो, प्रेम म्हणजे काय, कोणतीच चूक नाही. एका स्त्रीची एवढी आठवण काढणे, ती तुमच्या विचारामध्ये, श्वासामध्ये सतत असणं, तर मित्रांनो, ही तुमची कोणतीच कमजोरी नाही. जरी तुमच्या दोघांचं एकमेकांशी बोलणं होत नसलं तरी तुमच्या आठवणी एवढ्या तीव्र आहेत, तेव्हा समजून जा तुमच्या दोघांचे आत्मे एकमेकांशी बोलत आहेत, संपर्क होत आहे. जेव्हा प्रेम एकतर्फी असेल पण आत्मा तुमचं वेगळंच काहीतरी सांगत असेल, तर मित्रांनो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपणच त्या व्यक्तीला आठवण काढत आहोत आणि ती व्यक्ती मात्र आपल्याला विसरून गेली आहे. पण मित्रांनो, त्यावेळी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर प्रेम एकमेकांच्या आत्म्यातून निघाला असेल तर ते प्रेम कधीच एकतर्फी नसतं. तुमचा आत्मा मनापासून त्या व्यक्तीची आठवण काढतो, याचा अर्थ तिच्या आत्म्याने देखील तुमच्या आत्म्याला स्पर्श केला आहे. प्रेमाची व्याख्या खूप विचित्र आहे. जेव्हा एक आत्मा त्याची आठवण काढते तेव्हा त्या व्यक्तीला पण त्याचं कंपन जाणवतं. जर तुम्ही दिवसरात्र त्या व्यक्तीसाठी तडपत असाल तर ती व्यक्ती पण थोडं तरी तुमच्या स्मृतीत नक्कीच असते. स्त्रियांचं मौन प्रेम सगळ्यात शक्तिशाली असतं. जेव्हा कोणतीही स्त्री काही बोलत नाही तेव्हा तुमच्यामध्ये ती आठवण जागी असते. तिचं प्रेम अजून पण जिवंत आहे. स्त्रियांचं प्रेम मौन का असतं?
कारण ती नेहमी प्रेम आणि सहनशीलतेने भरलेली असते. तिला माहीत असतं प्रेम बोलून दाखवण्यापेक्षा ते स्वतः एक जाणून घेणं किंवा फील करणं हेच आणि कधी कधी न बोलताच त्यांची चुप्पी, त्यांचं गप्प बसणं पण तुम्हाला खूप काही सांगून जातं. जर तिचं नाव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळत असेल, प्रत्येक गाण्यात तिची आठवण किंवा प्रत्येक रस्त्यावरती तिचे एखादी झलक, तर हा कोणता संयोग नाही पण हा एक संकेत असू शकतो. तुमची आत्मा अजून पण त्या व्यक्तीला शोधत आहे. ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय ती स्त्री तुमच्या जीवनाचा एक विशेष हिस्सा राहिली आहे किंवा ती विशेष हिस्सा आहे. तुमच्या दोघांची कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे स्वतःलाच प्रश्न विचारा की तुम्ही तयार आहात का, की मी हे प्रेम फक्त तिला मिळवण्यासाठी करत आहे किंवा त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी करत आहे, की ती स्वतंत्र आहे तरी सुद्धा मी तिच्यावरती प्रेम करणार आहे. जर उत्तर हा असेल तर तुम्ही खरे प्रेमी आहात आणि तुम्ही त्या स्तरावर पोहोचला आहात जिथं प्रेम मुक्ती देतं, बंधन नाही. आणि कदाचित तेव्हाच हे ब्रह्मांड तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतं ज्याला तुम्ही एवढं प्रेम करता किंवा त्या व्यक्तीच्या रूपात तुम्हाला खूप चांगली व्यक्ती मिळू शकते. मित्रांनो, जेव्हा तिच्या आठवणी तुम्हाला येतात तेव्हा तुम्ही रडू नका. याउलट तुम्ही आनंदी राहा, हसा. यामुळे नाही की ती तुमच्या जवळ नाही, यासाठी की तुम्ही तिच्यावरती खरं प्रेम केलं. तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्हाला या प्रेमाची जाणीव झाली आहे आणि तुम्ही अशा आत्म्याशी जोडले गेले आहात ज्या आत्म्याने तुम्हाला काही क्षणासाठी तरी रोशन केलं, आनंदी बनवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात आजही प्रेम आहे. हीच सगळ्यात मोठी जीत आहे. या व्हिडिओचा सार, अंतिम सत्य हेच आहे की जर एखाद्या त्या व्यक्तीशी तुमचं बोलणं होत नाही तर ही शिक्षा नाही तर ब्रह्मांडाचा आशीर्वाद समजा की तुम्ही आजही एखाद्या आत्म्याशी जोडले गेलेले आहात. आणि खुश व्हा की तुमचं प्रेम अजून जिवंत आहे आणि ते प्रेम कधीच हारत नाही. एकतर ते तुम्हाला तुमच्याजवळ परत येतं किंवा त्या रूपात तुम्हाला नवीन प्रेम भेटतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि असं